Hello everyone, in this video we are going to learn simple present tense. साधा वर्तमान काळ आपण शिकणार आहोत या व्हिडिओमध्ये. सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं आहे वाक्य, शी राइट्स इन हर डायरी एव्हरी नाईट. ती दररोज रात्री तिच्या डायरीत लिहिते. तर मराठीतनं वाक्याचा शेवट झाला लिहिते. दुसरं आहे, दे ईट ब्रेकफास्ट ॲट 8 o'clock. ते 8 वाजता नाश्ता करतात. शेवटीला आलं आहे त. आणि तिसरं आहे, ही ईट्स राईस अँड करी. तो भात आणि आमटी खातो. म्हणजे मराठीत जेव्हा जेव्हा ते त तो आलं म्हणजे आपला साधा वर्तमान काळ आहे. तर हे जे मराठीतले वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बनवता आली पाहिजेत. ओके, त्यासाठी आपण काय करू शकतो, तर आपल्याला माहिती पाहिजे की इथं कुठला क्रियापदाचं कुठलं रूप वापरले. ओके, हे क्रियापद आहेत. पहिल्या वाक्यामध्ये राईट्स आहे. क्रियापदाची 5 रूपं असतात, V1 V2 V3 V4 V5. मग हे राईट्स पहिलं आलं आहे, V5 वापरलं आहे पहिल्या सेंटेन्समध्ये. दुसऱ्या सेंटेन्समध्ये ईट आहे, इथं बघा V1 वापरलं आहे. तिसऱ्या सेंटेन्समध्ये काय, इट्स म्हणजे इथं आहे, इथं पण काय वापरलं आहे, V5. मग एक साधं सोपं जर सांगायचं झालं तर आपण एकतर V1 वापरतो किंवा V5 वापरतो. साध्या वर्तमान काळामध्ये V1 किंवा V5 वापरतो. मग हे कधी वापरतो, तर V1 कधी वापरतो, जेव्हा वाक्याची सुरुवात, ओके इथं बघा V1 वापर, जेव्हा वाक्याची सुरुवात आय यू वी दे आणि प्लुरल नाऊनने होते त्यावेळेला आपण V1 वापरतो. आणि जेव्हा वाक्याची सुरुवात ही शी इट आणि सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नामाने होते तेव्हा आपण V5 वापरतो. ओके, असं सोपं आहे. V1 आणि V5 असलं की म्हणजे सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये असे डिफरन्स आहेत. V1 वापरायला लागतो कधीतरी आणि V5 हे आपल्याला माहीत असेल तरच आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट बोलू शकतो. ओके, ठीक आहे. तर मला वाटतं की हे तुम्हाला समजलं आहे. थँक्यू.